रिअल मॅड्रिड आणि बार्सेलोनामध्ये कोण कमबॅक करणार तुम्हाला आता ऑन पेपर सांगतो बघा. रिअल मॅड्रिडचा स्क्वॉड बार्सेलोनापेक्षा जवळपास दुप्पट पैसे खर्च करून बनवलाय. बार्सानं खूपच वर्षापूर्वी 75 मिलियन देऊन डियोंग आणला. त्यांनी 55 मिलियनला फेरान टॉरेस आणि ओल्मो सारखे खेळाडू घेतलेले आहेत. तेच रिअल मॅड्रिडनी बेलिंगम, चुआमेनी, मिलिटाओ, कामाविंगा असे खेळाडू आणलेत. याच वर्षी त्यांनी 1300 कोटी खर्च करून कॅरेरास, हॉयसन, मस्तांतुओनो सारखे वर्ल्ड क्लास प्लेअर भरलेले आहेत. त्यांच्याकडे ट्रेंट अलेक्झांडर आर्नोल्ड आहे, अहो त्यांच्याकडे एम्बाप्पे आणि व्हिनिशियस ज्युनियर आहे. म्हणजे काय, बार्सेलोनाकडे सिस्टीम आहे पण प्लेयर नाही आहेत. मॅड्रिडकडे सिस्टीम नाही आहे आता, पण त्यांच्याकडे प्लेयर्स आहेत. आणि हेच महत्वाचं आहे, मॅड्रिडकडे अशी टीम आहे जी या मॅचेस साठी बनवली गेली आहे. पण बार्सेलोनाच्या ॲथलेटिको समोर खेळत आहे की नाही, त्यांनी मागच्या 3 वर्षात बार्सेलोनाच्या तिप्पट पैसा खर्च करून टीम भरलेली आहे. सिस्टीमनी तुम्ही ला लिगा जिंकू शकता, पण चॅम्पियन्स लीग जिंकायसाठी तुमच्याकडे तसे खेळाडू लागतात जे रिअल मॅड्रिडकडे आहे. त्यामुळे ऑन पेपर बार्सेलोना हा कमबॅक करणं शक्य नाही आणि रिअल मॅड्रिड या कमबॅक साठीच बनलेली आहे. कमेंट मध्ये लिहा हाला मॅड्रिड किंवा विस्का बार्सा, तुम्ही कोणाचा कमबॅक एक्सपेक्ट करताय. आणि अशा व्हिडिओसाठी दैनिक फुटबॉलला फॉलो करायला विसरू नका.